नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। मोठ्या जल्लोषात आपल्या नेत्याला खांद्यावर उचलून घेत उमेदवार म्हणून घोषित करा अशी हाक देत शिवसेना पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी किरण सामंत यांच्या नावाचा रत्नागिरीत एल्गार केला। हॉटेल विवेक येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या महामेळाव्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे शक्ती प्रदर्शन खऱ्या अर्थाने दिसून आलं। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण आणि राहुल पंडित या दोघांनी महायुतीचा उमेदवार निवडून येईल आणि तो शिवसेनेचा असेल असं सांगत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवलाय। या महामेळाव्याला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। जालना जिल्ह्यातल्या वडोदा तांगडा येथील जगदंबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी मंदिराच्या आवारात देवीच्या मुखवट्याची मिरवणूक काढण्यात आली। हातात मशाली घेऊन परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। तसेच रात्रभर देवीची विविध प्रकारची सोंगे काढण्यात आली। यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान भाविकांनी आई भवानीचा जय जयकार करत नगर प्रदक्षिणा करत देवीच्या मंदिरापर्यंत मशालीच्या मिरवणुकीत देवीची स्वारी मिळाली आहे। जालना तालुक्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात 11 वाजता विज्ञान मंडळाच्या 320व्या मासिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे। या चर्चासत्रात मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे सचिव विजय अण्णा बोराडे, विभागीय कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। शिवाय SRT तंत्रज्ञान व त्याची उपयुक्तता या विषयावर तज्ञ मार्गदर्शन करणार आहे। तर क्षारयुक्त आणि चोपण जमिनीचे व्यवस्थापन या विषयावर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीचे मृदशास्त्रज्ञ गौरखेडे या मार्गदर्शन करणार आहेत। जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील खेडी ढोक येथे टँकरग्रस्त गावची पाहणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली आहे। त्यानंतर त्यांच्या समस्या जाणून घेऊन सर्व ग्रामपंचायतीमधील पाणी टंचाई आणि जनावरांचा चारा याबाबत उपाययोजना करण्याच्या तसेच मनरेगा अंतर्गत कामे करणे आणि शाळांच्या संरक्षण भिंतीची कामे पूर्ण करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या। नाशिकच्या नांदगाव मनमाड चांदवड या महामार्गाचे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काम झाले आहे। मात्र गेल्या काही महिन्यातच येथील पथदीप बंद पडल्याने येथील नागरिकांना आणि प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय। अपघाताचं प्रमाणही वाढलंय, त्यामुळे हे पथदीप तातडीने सुरू करण्याची मागणी उपाठा गटाचे उपशहर प्रमुख खालिद शेख यांच्यासह नागरिकांनी केली असून मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलाय। कोल्हापूर शहरातील रंकाळा चौपाटीवर एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना समोर आली आहे। अजय शिंदे असं त्या खून झालेल्या तरुणाचं नाव असून तो यादवनगर इथला रहिवासी होता। अजय शिंदे याच्या मागे 6 ते 7 मारेकरी लागले असून त्याचा पाठलाग करत खून करण्यात आला। त्यानंतर मारेकरी एडके, तलवारी, कोयते घटनास्थळी टाकून पळून गेले। घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आणि हत्यारे ताब्यात घेतली। आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे। उन्हाळा असल्यामुळे गोदावरी नदीपात्रात पाणी कमी झाल्यामुळे जालना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला नदीपात्रात पुरातन मिसाईल आढळून आलाय। हे मिसाईल जिवंत आहे की मृत आहे हे पाहण्याकरिता बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आलं होतं। हे नेमकं काय आहे याबाबत संबंधित विभागाकडूनच सविस्तर माहिती मिळेल, पण मिसाईल बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती। हिमाचल प्रदेशातील चंबा येथे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेत। रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.3 इतकी मोजली गेली आहे। अद्याप कोणतेही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याची माहिती समोर आली नाहीये। हिमाचलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवण्याच्या काही मिनिटांपूर्वी जम्मू काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले। भूकंपाचे केंद्र जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे 10 किलोमीटर खाली आहे। अनेक भागात भूकंपाचे रात्री 9:34च्या सुमारास तीव्र धक्के जाणवले। नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी विभागाने या संदर्भात माहिती दिली आहे। महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एका ठिकाणी उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे मेघगर्जनेसह पाऊस पाहायला मिळतोय। हवामान खात्याने पुढील 4 दिवसात पावसाची शक्यता वर्तवली आहे। पुणे हवामान विभागाचे प्रमुख KS होशाळीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये महाराष्ट्रात 5 एप्रिल पासून पुढील 4 दिवस मेघगर्जनेचा इशारा देण्यात आलाय। एवढंच नव्हे तर या काळात तापमानातही 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज देखील वर्तवला गेलाय। अहमदाबादच्या घरच्या मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या पंजाब विरुद्ध गुजरातच्या सामन्यात शुभमन गिलने शानदार 89 धावांची खेळी केली। गिलने 48 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 89 धावांची खेळी केली आहे। IPL 2024 मधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या आहे। या सामन्यात गुजरातचा कर्णधार गिलने या खेळीसह 3000 धावांचा टप्पा गाठला। यासह त्याने भारताच्या इतर दिग्गज फलंदाजांना मागे टाकत एक मोठा विक्रम आपल्या नावे केलाय। या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।